जय जगदंबे भक्तांनो, कसे आहात तुम्ही? आशा करते की तुम्ही सर्वजण बरे असाल. आज आपण ज्या देवीची माहिती सांगणार आहोत ती म्हणजे आई काळूबाई. महाराष्ट्रातील लाखो भक्तांची श्रद्धास्थान असलेली काळूबाई, ज्याच्या नावाने भक्त संकटातून मुक्त होतात. दुःखांचे ओझे हलके करणारी, भक्तांना नवचेतन मिळवणारी आई काळूबाई. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आई काळूबाई कोण आहे, तिचे महत्त्व, आई काळूबाईची कथा, अंगात वारे यायचा अर्थ आणि त्यामागील श्रद्धा. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जाणून घ्या आई काळूबाईची अद्भुत माहिती. आई काळूबाई कोण आहे? काळूबाई, ज्यांना म्हाळसा देवी असेही संबोधतात, ही एक शक्तिशाली ग्रामदैवत मानली जाते. मुख्यतः महाराष्ट्रातील जेजुरीजवळ काळूबाई मंदिर प्रसिद्ध आहे. आई काळूबाई ही भक्तांना संकटावर विजय मिळवून देणारी देवी आहे. ती आपल्या भक्तांना संकटापासून वाचवते, रोगमुक्त करते आणि सुख समृद्धी देते. काळूबाईला वाघजाई असेही म्हणतात, कारण तिच्या मूर्तीला वाघावर विराजमान असलेली दाखवले जाते. तिच्या नावाने वारी करणाऱ्या भक्तांचा थवा मोठा असतो. विशेषतः जत्रा किंवा नवरात्र उत्सवात भक्तांची लाखो गर्दी असते. काळूबाईची पौराणिक कथा. काळूबाईशी संबंधित एक सुंदर पौराणिक कथा सांगितलेली जाते. पुराण काळात एखाद्या राक्षसाचा त्रास वाढला होता. भक्त आणि ऋषीमुनींना त्रास देणाऱ्या या राक्षसाला नष्ट करण्यासाठी देवी काळूबाईने वाघावर आरूढ देऊन त्या राक्षसाचा नाश केला. या युद्धात देवीने आपल्या पराक्रमाने संपूर्ण जग वाचवले. त्यामुळे तिला रक्षणकरिता आणि संकटहारिणी म्हणून ओळखले जाते. तिच्या पराक्रमामुळे तिचे उपासक मोठ्या श्रद्धेने तिच्या चरणी नतमस्तक होतात आणि तिच्या नावाने नवस करतात. नवस पूर्ण झाला की लोक काळूबाईच्या गडावर किंवा मंदिरात तिची सेवा करतात आणि आपल्या भक्तिभावाने नवस फेडतात. अंगात वारे यायचा अर्थ आणि त्यामागील श्रद्धा. आई काळूबाईशी संबंधित एक विशेष श्रद्धा मानले जाते, म्हणजेच अंगात वारे येणे. वारे म्हणजे काय? अंगात वारे येणे म्हणजे देवीची शक्ती त्या भक्तांमध्ये प्रकट होते. हे वारे देवीचे संदेश देतात. अंगात वारे येणे म्हणजे देवीची शक्ती त्या भक्तांमध्ये प्रकट होणे. हे वारे देवीचे संदेश देतात किंवा भक्तांच्या संकटाचे निवारण करण्यासाठी देवी स्वतः अंगात येते असा विश्वास असतो. अंगात वारे येणाऱ्या भक्तांचे लक्षणे. अंगात देवी येते तेव्हा त्या भक्तांची वाणी वेगळी होते. भक्त जोरजोरात आरती म्हणतो. भक्तांना भविष्यातील संकेत किंवा उपाय सांगण्याची शक्ती मिळते. वारे का येते? देवी तिच्या भक्तांच्या भक्तीला प्रतिसाद म्हणून अंगात वारे पाठवते. ही प्रक्रिया खूप पवित्र मानली जाते. देवीच्या वाऱ्यांचा परिणाम. ज्या कुटुंबात संकट असते त्या कुटुंबाच्या समस्या देवीच्या कृपेने दूर होतात. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आई काळूबाईचे चमत्कार. स्वप्नात देवीचे दर्शन होणे. काही भक्तांना काळूबाई स्वप्नात येऊन मार्गदर्शन करते. ती काही विशिष्ट पूजा सांगते, त्यामुळे संकटे दूर होतात. मंदिरातील जागृत शक्ती. काळूबाईच्या मंदिरात भक्तांना अनोखी ऊर्जा जाणवते. विशेषतः जत्रेच्या वेळी देवीचा जागर मोठ्या भक्तिभावाने घातला जातो. यात देवीच्या प्रत्यक्ष अस्तित्वाचा अनुभव भक्तांना होतो. आई काळूबाईची पूजा कशी करावी? विधी. देवीला आवडणाऱ्या वस्तू: हळद, कुंकुम, गूळ, नारळ, फुलं आणि वाघाचे प्रतीक्ष चित्र किंवा मूर्ती. नवस फेडण्याची पद्धत: गडावर जाऊन जागरण घालणे, साडी चोळी अर्पण करणे, भंडारा किंवा गोंधळ घालणे. विशेषतः दिवस: नवरात्र उत्सव किंवा जत्रेचा काळ हा काळूबाईसाठी सर्वात पवित्र मानला जातो. तर भक्तांनो, आई काळूबाई ही आपल्या संकटाची हरण करणारी माता आहे. तिच्या चरणी भक्तिभावाने नमस्कार झाल्यास ती आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते आणि संकटातून सोडवते. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या भक्त परिवारासोबत शेअर करा आणि जय आई काळूबाई असा जयघोष करून देवीची कृपा मिळवा.